गुड मॉर्निंग एव्हरीबडी. चलो आज ना आपल्याला जायचंय मस्त एन्जॉय करायला. आज सुट्टी आहे पहा. पण मग सुट्टीचा काहीतरी फायदा असला पाहिजे. आम्ही पूर्ण फॅमिली माझी निघाली मस्त नाश्त्याला. आज स्वयंपाक करायचं नाही असं आम्ही ठरवलं. आजचा दिवस फक्त आणि फक्त एन्जॉयसाठी. संडे कुठला तरी संडे आपल्या नावाने असावा ना, का उगीच नुसताच संडे नाही बरं का. आज एन्जॉय करायचं ठरवलं मंडळी आणि आम्ही निघालो नाश्ता करायला. हे पहा, आम्ही ज्या हॉटेलमध्ये आलो त्या हॉटेलमध्ये बाप रे काय फास्ट फास्ट हे पाही दादा डोसे उत्तप्पे करत होता. आणि ॲट अ टाइम 4-4 8-8 आपल्यासारखं नाही, 1 अन् 2. मग आम्ही नाश्त्याला दिली ऑर्डर. एक आली पुरी भज्जी. मग आता ओळखा बरं मंडळी, ही पुरी भज्जी कुणासाठी असेल? मी तर ऑइली खात नाही. मग ही आमच्या राजाने मागवलं, म्हणजेच यश राजाने. त्याला पुरी भाजी फार आवडती. आणि माझी आई कधीच नाश्त्याला बाहेर जात नाही बरं का. कधीच जात नाही. तिला बाहेरचं खाणं म्हणलं की आवडत नाही. ते घाण राहतं, असं राहतं, तसं राहतं, ह्याच्यातलं त्याच्यातलं ह्याच्यात असं म्हणते. म्हणून मी आज जबरदस्ती काहीतरी वेगळं खायला शिक. आता किती दिवस उरलेत मंडळी आयुष्याचे. एन्जॉय करत बाय बाय करायचं असतंय. आमच्या आईला कळतच नाही काय करावं बरं. आज मी तिला जबरदस्तीनं हे नाश्त्याला आणले. मग आज सांगितलं आम्ही मसाला डोसा दोघींना आणि यशला सांगितली पुरी भाजी. कसं आहे मंडळी, घरातले सगळे लोक म्हणलं की घरातले सगळे हॉटेलमध्ये खाऊन येतात, पार्सल आणून खातेत. मग आजीचं काय? म्हाताऱ्या माणसाला कोण विचारायलंय? मग त्याच्यासाठी खरंच लेक असायला पाहिजे. मला खूप वेळेस वाटतं मी माझ्या आईला जबरदस्ती खात नसली तरी पण मी जबरदस्ती रागवून बाहेर नेते, खाऊ घालते, किंवा तिला काय पाहिजे, कुठली साडी आवडती, कशी आवडती हे पुरी बघत असतात बघा. पोरं नाही बरं का मंडळी. शोकांतिका आहे आपली की आपण 8 तासानं पोरगं मागून घेतो आणि आईवडिलाची हौस पोरगी पूर्ण करते. चला मग आता माझ्यासोबत तुम्ही बी नाश्ता करा. आज मस्तपैकी हे ताव मारला. इतका सुंदर नाश्ता होता, अप्रतिम. तुम्ही हॉटेल तर ओळखलंच असेल कुठलं हॉटेल आहे काय नाही. सुंदर आणि छान स्वच्छता आहे इथं. खूप सुंदर बनवतात पण आणि स्वच्छता पण आहे बरं का. असं नाही की बनवतात सुंदर आणि स्वच्छता नाही. मी आज तर यांच्या इथलं टॉयलेट बाथरूमसुद्धा चेक केलं. म्हणजे मला जायचंच होतं वॉशरूमला, म्हणून मी वॉशरूमला गेले. एवढं सुंदर वॉशरूम होतं ना, एकदम आपल्या घरच्यासारखं क्लीन. मग वॉशरूम स्वच्छ ठेवणारे माणसं हॉटेल पण स्वच्छच ठेवणार ना. म्हणून मी नेहमी इथंच येते नाश्ता करायला. इथे येते म्हणजे आवडेल तिथं जातच असते, पण जरा जास्त इकडंच वळते. म्हणून आम्ही आज नाश्ता केला. माझी मम्मी तर एवढं नवल काय माय किती लोक येतात बाई, कोण घरी खाते का नाही. ही घरी खाणाऱ्याला वाटते की बाहेर कोणच जेवत नाही, आणि बाहेर जेवणाऱ्याला वाटते की घरी कुणी खातच नाही. हे असा ऊन सावलीचा प्रकार आहे मंडळी. त्यात आपण पण आहेत. मस्तपैकी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर इथला चहा फेमस. हे असला पोळतय चहा, कशाचं काय सांगून का नाही तुम्हाला. काय करावं बघा. हा चहा जर पुळाला म्हणचाल फुकफुकू परेशान खालीवर करून. मग शेवटी मी तरी चहा संपवला. पण आमच्या राजाचे नखरे बघा. हे पहा, नाही म्हणला मला 2 कप चहा प्यायचा आहे, मी 1 नाही पेणार. बर बाबा पे. काय करणार मंडळी, एकुलतं 1 लेकरू आहे. लेकराची हौस तर पुरवलीच पाहिजे ना. म्हणून मी माझ्या लाडोबाचे खूप लाड करते. काय मागल ते देत असते बघा. द्यावंच लागतं. लेकरं आहेत ना, पुन्हा म्हातारपणी आपल्याला मागितलं ते दिलं तर मग संपलंच म्हणायचं. आपलं सार्थिक झालं लेकरू जन्माला घातलेलं. तसा माझं पोरग फार गुणी आणि गोड आहे. तशी काही मी स्तुती करणार नाही अजिबात. परत हा व्हिडिओ बघून तो फुगून जाईल, म्हणून मी काही जास्त स्तुती करणार नाही. अशा प्रकारे हे बघा, नाटक करू चहा प्यायले आमचे राजे. मस्तपैकी खरंच सुंदर चहा असते. तुम्ही एक वेळेस इथला चहा पिऊन बघा. आमच्या लातूर पॅटर्न लय भारी. हे पहा. मग आम्ही मम्मीला पण जबरदस्ती चहा पाजला. मम्मी चहा पेत नाहीत आमच्या तशा, ब्लॅक टी पेतात ते. आणि ते म्हणजे आम्ही सगळेच घरी ब्लॅक टी पेतो. म्हणून म्हटलं कधीतरी. तुम्हाला मी मागे पण म्हणले, खूप एवढं सात्विक वागून जमत नाही. सगळं खाऊन पिऊन लिहून निसून हिंडून फिरून ऐश करून जय हिंद जय भारत. परत बेडवर पडल्यावर वाटलं नाही पाहिजे आपल्याला ते राहिलं हे राहिलं. सगळे हाऊस करून बघायचं मंडळी. म्हणून बघा मस्तपैकी
चहा प्यायला निघालो. चहा पिलो आणि हे पहा मी आता अशा प्रकारे हॉटेलच्या बाहेर निघालो. मी महाराणी, माझी मम्मी राणी आणि माझा लोक बादशाह अशी आमची फॅमिली आहे. मग अतिसुंदर फॅमिलीनं आम्ही अतिसुंदर नाश्ता करून घरी आलो 4 वाजता. 4 वाजता काय नाश्ता केलता 10-11ला. मग आता 4 वाजता लागली भूक. मग यश म्हणलं आई चला आज अजिबात स्वयंपाक करायचा नाही, आज मस्ती आणि मस्ती. मस्तपैकी यशनं जाऊन पाणपुरीचा आणला पार्सल. घराशेजारी असते म्हटलं कधी जावा तिथं काय नाही. ह्यानं म्हणला मी घरीच आणतो. घरी आणतो म्हणला मंडळी. हे ह्या पोरांनी तुम्ही बघू शकता की पाणीपुरीचं पार्सल किती आणि कसं असतं. बघा तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा की ही पाणीपुरीची पद्धत काय आहे आणि किती आहे ती. हे बघा मी त्याला पैसे दिले पाणीपुरी आणि 2 सगळ्यांना म्हणून. हे का बघा मंडळी ते पाणपुरीचा गाडाच आणला माझ्या लोकांना अख्खा. बघा हे पा ताटात अख्खा 1 पुडा पाणीपुरीचा पुऱ्याचा. त्याचं पाणी वेगळं, कांदा वेगळा, ते काय 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 एवढं मटेरियल आणलं मंडळी. आणि आणून हे काढायला तयार. आणि मी यायच्या अगोदर मी हॉलमध्ये होते तोपर्यंत सगळं काढून, कारण आता आई रागवते. त्याला बी घेताना तिथं काही वाटलं नाही, पण घरी आल्यावर 3 माणसाला एवढी पाणीपुरी लागते का मंडळी. हो का बघा तुम्ही. आज तर आम्ही कहरच केलो. नाश्ता डे आमचा आज नुसता संडे नाही नाश्ता डे झाला बघा. हे एवढं सामान आणलं. मी म्हटलं बाबा आता हे तूच बनव, तुला जसं बनवायचं आहे तसं बनवून दे, मस्तपैकी आम्ही नाश्ता करणार मी आणि माझी मम्मा म्हणलं. मग आता ह्याने यशनं केला पाणीपुरी तयार करायला सुरुवात. बघा हे मंडळी काय ताट भरून एवढं एका खाला पाणीपुरी. बघा हे का बघा 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 ही पद्धत बघा आमची. मग आता लेकरानं केलंय म्हणल्यावर खावं तर लागतेच. आणि भूक पण लागली होती, खूप भूक लागली होती. म्हणून मस्तपैकी अप्रतिम जसा सकाळचा नाश्ता होता तसं पाणीपुरी बी खच्चून रिचून ठेसून खाल्ली बघा. मागी पुढी बघलीच नाही. चल द्या पाणीपुरी टू पाणीपुरी.